आज मी सांगणार आहे की सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असताना देखील प्रेग्नन्सी धारणा का होत नाही. तर तुमचं ओव्ह्युलेशन व्यवस्थित वेळेला होत असेल, ट्यूब्स ओपन असतील, तुमच्या स्पर्मचा नंबर आणि क्वालिटी दोन्ही पण चांगलं असेल, तरी मग का गर्भधारणा राहत नाही? याला आपण अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी असं म्हणतो. म्हणजे आय वुड लाईक टू रिफ्रेम इट ॲज अ कॉज नॉट नोन येट. तर त्याच्यामध्ये एगची क्वालिटी ही आपल्याला कंट्रोल करता येत नाही, त्यामुळे एग क्वालिटी पण रिस्पॉन्सिबल असू शकते. स्पर्मची क्वालिटी ही सुद्धा प्रेग्नन्सी मध्ये बाधा आणू शकते. तिसरं म्हणजे इम्प्लांटेशन इश्यू आणि फर्टिलायझेशन इश्यू, की सगळं करून पण काही कारणास्तव तिथे फर्टिलायझेशन म्हणजे फलन होत नाहीये आणि ते बनलेलं जे भ्रूण आहे ते चिकटत नाही, म्हणजे इम्प्लांटेशन इश्यू. आणि फोर्थ म्हणजे inflammation, endometriosis grade 1, grade 2 or any hormonal issues can lead to unexplained infertility. Thank you.